नमस्कार मंडळी. बघा, देव प्रत्येकाला 24 तास देतो. कोणी स्वतःचं नशीब घडवायला वापरतं, तर काही नतभ्रष्ट लोक दुसऱ्यांच्या नशिबात मिठाचा कडा कसा टाकता येईल यातच आपली सर्व बुद्धी खर्च करतात. काही लोकांना ना स्वतःच्या ताटात काय वाढलंय यापेक्षा दुसऱ्याच्या ताटातलं कसं सांडेल यातच जास्त गोडवा वाटतो. मग ती तुमची प्रगती बघून जळणारे शेजारी असोत, कामाच्या ठिकाणी पाय ओढणारे सोबती असोत किंवा उगाच आडवा जाणारे लोक असोत. अशा लोकांमुळे कधी कधी आपल्याला वाटतं की अरे, आपण कोणाचं काय बिघडवलंय, मग आपल्याच वाट्याला हे असं का. आपण वैतागतो, आपला जीव संतापतो आणि कधी कधी तर आपल्याला वाटते की आपलं जगणंच मुश्किल झालंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघाच्या वाटेला कुत्री आडवी आली म्हणून वाघ आपला रस्ता बदलत नाही. जर कोणी तुमचं जगणं कठीण करण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा 4 पावले पुढे आहात. म्हणूनच त्यांना तुमचा त्रास होतोय. आज मी तुम्हाला अशा 7 गुप्त नीती सांगणार आहेत ज्या आपल्या मातीतील अनुभवातून आलेल्या आहेत. या गोष्टी जर तुम्ही काळजात करून ठेवल्या ना, तर समोरचा कितीही मोठा गडी असू दे, त्याला तुमची प्रगती रोखणं जमणारच नाही. या गोष्टी साध्या आहेत, सोप्या आहेत, पण त्यांचा प्रभाव मात्र वाघाच्या पंजासारखा आहे. चला तर मग जाणून घेऊया या 7 गोष्टी ज्या तुमच्या जगण्याला नवी दिशा देतील आणि नडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील. नंबर 1, गपगर राहण्याची ताकद ओळखा. बघा मित्रांनो, आपल्या गावात एक लय जुनी आणि लाखमोलाची म्हण आहे. रस्त्याने कुत्रं भुकतंय म्हणून आपण जर वाकून त्याला दगड मारायला गेलो तर आपल्यात आणि त्या कुत्र्यात फरक काय उरला. आपणही त्याच्याच लायकीचे होतो ना. काही लोक मुद्दाम तुमच्या अंगावर येतील, तुम्हाला टोमणे मारतील आणि तुम्हाला चिडवण्यासाठी फालतू उद्योग करतील. त्यांचा हेतू हा असो की तुम्ही चिडावं, ताळतंत्र सोडावं आणि त्यांच्यासारखंच खालच्या पातळीला येऊन वागावं. पण अशा वेळी जो गपगार राहतो ना, तोच खरा पैलवान. तुमची शांतता ही समोरच्यासाठी सर्वात मोठी चपराक असते. त्याला वाटत असतं की तुम्ही आरडाओरडा कराल, पण तुम्ही जेव्हा शांत राहून फक्त स्मित हास्य करता तेव्हा समोरच्याच्या काळजाचं पाणी पाणी होतं. त्याला कळतच नाही की हा माणूस का बोलत नाहीये. तुमचं मौन त्याला वेडं करून सोडतं आणि त्याची सगळी ताकद तिथेच संपते. लक्षात ठेवा, जो शांत राहून आपली शक्ती वाचवतो तोच मोठी झेप घेऊ शकतो. विनाकारण भुंकणाऱ्यांच्या नादाला लागून आपली ऊर्जा वाया घालू नका. फक्त गपगार राहा आणि आपला रस्ता धरून चालत राहा. नंबर 2, स्वतःची काठी मजबूत ठेवा. मित्रांनो, आपल्याकडे शेतात काम करताना किंवा वाट चालताना हातातील काठी जितकी मजबूत तितका आपला आधार मोठा असतो. आयुष्याचंही तसंच आहे. तुमची काठी म्हणजे तुमचं कष्ट, तुमचं काम आणि तुमचं कौशल्य. जोपर्यंत तुम्ही रिकामे बसून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देता तोपर्यंत ही दुनिया तुम्हाला गृहीत धरणार आणि त्रास देणार. जो शेतकरी आपल्या कामात मग्न असतो त्याला कुणी कितीही नावं ठेवली तरी त्याच्या पिकाचा डोलाराच त्याला उत्तर देतो. लोकांचं काय आहे, लोक तर सूर्याला पण नावं ठेवतात, पण सूर्य आपलं काम सोडतो का? नाही. म्हणून कुणी पाय ओढत असेल तर ओढू द्या. तुम्ही तुमची नजर फक्त तुमच्या ध्येयावर ठेवा. ज्या दिवशी तुमची प्रगती होईल, तुमचं नाव होईल आणि तुम्ही यशाचं शिखर गाठाल, त्या दिवशी तुम्हाला आळस देणारे लोकच तुमच्या स्वागताला हार घेऊन उभे राहतील. तुमचं यश ही त्या लोकांसाठी सर्वात मोठी चपराक आणि शिक्षा असते. लक्षात ठेवा, रिकाम्या हाताला लोक दगड मारतात, पण फळांनी लगडलेल्या झाडाला जग नमस्कार करतं. आपली काठी म्हणजे आपलं काम इतकं मजबूत करा की नडणाऱ्यांची नजर खाली झुकलीच पाहिजे. नंबर 3, आपली गुपितं उघडी करू नका. आपली दुखती नस आपल्याशिवाय कोणालाच ठाऊक नसावी. आपल्या घरात काय शिजतंय आणि आपल्या मनात काय चाललंय हे गावभर सांगत फिरू नका. काही लोक तुमच्याशी लय गोड बोलतील, तुमच्या जवळचे होण्याचा प्रयत्न करतील, पण ते फक्त तुमच्यातली कमजोरी शोधण्यासाठी असू शकतं. एकदा का तुमची गुपितं शत्रूला कळाली की समजा
त्याने तुमच्या गळ्याला फास लावलाच. बघा, ज्या किल्ल्याचे दरवाजे आणि रस्ते शत्रूला माहीत नसतात, तो किल्ला जिंकणं वाघाला पण जमत नाही. तुम्ही लोकांसमोर जेवढे अनाकलनीय राहाल, म्हणजेच तुमची पुढची चाल काय असेल हे त्यांना कळणार नाही, तेवढा तुमचा दरारा जास्त राहील. जो माणूस आपली कमजोरी कोणालाच सांगत नाही, त्याला हरवणं साक्षात काळ आला तरी कठीण असतं. म्हणून आपला बेत आणि आपलं दुःख स्वतःच्या काळजात लपून ठेवा. तुमची कमजोरी ही फक्त तुमचीच असावी. जगासाठी तुम्ही नेहमी मजबूतच राहिलं पाहिजे. नंबर 4, त्याचीच चाल त्याच्यावरच उलटवा. मित्रांनो, राजकारणात असो किंवा व्यवहारात एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. जर कुणी तुमच्यासाठी खड्डा खणत असेल तर त्याला त्याच खड्ड्यात कसं पाडायचं हे कसं आपल्याला जमलं पाहिजे. यालाच म्हणतात त्याचीच चाल त्याच्यावरच उलटवणं. आता हे करायचे म्हणजे काय, तर सर्वात आधी संयम ठेवा. समोरचा जेव्हा तुमच्यावर चाल खेळतो तेव्हा लगेच आरडाओरडा करू नका. तो नक्की काय डाव टाकतोय हे दुरून शांतपणे बघा. जसा वाघ आपली शिकार टप्प्यात येईपर्यंत शांत बसतो, तसंच तुम्ही गाफील राहण्याचा नाटक करा. जेव्हा तो पूर्ण जोमाने तुमच्यावरती वार करायला येईल तेव्हा फक्त हुलकावणी देऊन बाजूला व्हा. त्याचाच वेग त्याला तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, जर कोणी तुमची बदनामी करत असेल तर त्याला शिव्या द्यायला जाऊ नका. उलट सर्वांशी इतकं चांगलं आणि प्रामाणिक वागा की लोकांनीच त्या माणसाला विचारलं पाहिजे, अरे हा माणूस तर सोन्यासारखा आहे, मग तू याच्याबद्दल असं का बोलतोय. तुमचं हे वागणंच समोरच्यासाठी आरसा ठरेल. शत्रूला त्याच्याच अहंकाराच्या जाळ्यात अडकू द्या. ज्याला पैशाचा आणि सत्तेचा लय माज असतो ना, तो माणूस गर्वामुळे आंधळा झालेला असतो. अशा वेळी आपण दीडशानं व्हायची गरज नाही. फक्त तो कुठे वेडेपणा करतोय यावर नजर ठेवा. लोखंडाला लोखंडच काटतं, तसंच कपटी माणसाला त्याच्याच कपटाने हरवणं ही खरी नीती आहे. त्याने टाकलेलं जाळं इतकं घट्ट होऊ द्या की शेवटी तो स्वतःच त्यातच अडकला पाहिजे आणि जगाला त्याची खरी किंमत कळाली पाहिजे. नंबर 5, वाघाची चाल आणि संयम ठेवा. मित्रांनो, रानातला वाघ तुम्ही बघितला असेलच. तो जेव्हा 2 पावले मागे सरकतो ना, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर ती त्याच्या एका मोठ्या शिकारीची आणि झेपेची तयारी असते. आपल्या आयुष्यात सुद्धा कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला थोडं नम्र व्हावं लागतं, गप्प बसावं लागतं. लोक म्हणतील, बघा कसं याला नमवलं, पण त्यांना काय ठाऊक आहे की तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहात. आयुष्यात काही वेळा 2 पावलं मागं जाणं म्हणजे पराभव नसतो, तर तो समोरच्याला धोबी पछाड देण्याचा एक डाव असतो. उतावळेपणा करून कधीच मोठं मैदान मारता येत नाही. ज्याच्याकडे संयम आहे आणि जो शांत डोक्याने वेळ पारखून घेतो, तो शेवटी बाजी मारतो. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाचा हिशोब करते आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमची एक झेप समोरच्याला सावरून घ्यायची संधी सुद्धा देणार नाही. त्यामुळे सध्या कोणी अंगावर येत असेल तर शांतपणे बाजूला व्हा. आपली ताकद एकवटून ठेवा आणि योग्य संधी मिळताच असा पराक्रम करा की जग बघतच राहील. वाघासारखी चाल आणि संयम ज्याच्याकडे आहे त्याला या जगात कधीच कोणीच हरवू शकत नाही. नंबर 6, लोकांच्या नजरेतून स्वतःला बघणं सोडा. मित्रांनो, एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. गावातल्या सावडीवर बसून लोक काय बोलतात यावर तुमची किंमत कधीच ठरत नाही. लोकांचं काय आहे, तुम्ही चांगलं वागलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट वागलं तरी. दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःची लायकी ठरवणं म्हणजे आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे. जर तुमचं मन आरशासारखं स्वच्छ असेल आणि तुमची मेहनत काळजापासून प्रामाणिक असेल तर जगाच्या या फालतू टीकेने तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. अहो, शेंगा खाताना आपण कसं त्याचं टरफल फुंकून टाकतो आणि फक्त दाण्यावर लक्ष देतो, तसंच लोकांच्या बोलण्याचं करा. ते टरफलासारखं कचरा आहेत,
त्यांना हवेत उडवून द्या आणि आपल्या कामाच्या दाण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला कुणापेक्षा कमी लेखू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकाल त्या दिवशी जगाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. तुमची ओळख ही तुमच्या कर्माने निर्माण करा, कुणाच्या सांगण्यावरून नाही. नंबर 7, आता सहन नाही तर थेट प्रहार करा. मित्रांनो, आपण आजवर लय सोसलंय, समजुतीने घेतलंय आणि वाकड्यात नको जायला म्हणून गप्प बसलो. पण समोरचा जर तुमच्या या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजत असेल तर मग हात बांधून बसण्यात काहीच हशील नाही. कधी कधी ना गरीब गाय होऊन चालत नाही, समोरच्याला वाघाचा पंजा दाखवावाच लागतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मनात समोरच्याची भीती आहे तोपर्यंत तो तुम्हाला छळणार. ज्या दिवशी तुम्ही मनातून ही भीती झटकून टाकाल आणि आता जे होईल ते बघून घेऊ असा ठाम निर्धार कराल, त्या दिवशी अर्धा शत्रू तिथेच गार होईल. वारंवार कुटुपुटू करण्यापेक्षा एकदाच अशी चपराक द्या की समोरच्याची बोलती बंद झालीच पाहिजे आणि पुन्हा तुमच्या वाट्याला जाण्याची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे. आपण कुणाचं वाकडं करायला जात नाही, पण जर कोणी आपल्या अस्तित्वावरतीच घाला घालत असेल तर तिथे थेट प्रहार करणं हाच आपला धर्म आहे. जेव्हा पाणी नाकावर जातं ना तेव्हा पोहायचं सोडून लाटांना चिरत पुढे जायचं असतं. तुमची नजर आणि तुमचा वार इतका करारी ठेवा की नडणाऱ्यांच्या 7 पिढ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या माणसाच्या नादाला लागणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. तर मित्रांनो, हे होत्या त्या 7 गोष्टी. आयुष्यात जगणं कठोर करणारे लोक पावलोपावली भेटतील, पण त्यांना कसं हाताळायचं हे आता तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, आपण कोणाचं वाईट करायला जन्माला आलो नाही, पण आपलं वाईट करणाऱ्याला सोडायचं पण नाही. कोणी तुमच्या वाटेत काटे पसरले ना तर खचून जाऊ नका. ते काटे चिरडून पुढे जाणं म्हणजेच मर्द माणूस. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे व्हाल त्या दिवशी हे जग तुमच्या पायाशी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग, आता वेळ झाली आहे शांत बसण्याची नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची. तुमचं काम असं ठेवा की तुमची प्रगती बघून जळणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन पडलं पाहिजे. मनात जिद्द ठेवा, कष्ट करायची तयारी ठेवा आणि पाठीशी खंबीर मित्र जोडा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, मैदान तुमचं असो वा शत्रूचं, पैलवान असं बना की नाव फक्त तुमचंच गाजलं पाहिजे. तुमचं स्वप्न पूर्ण करा, स्वतःला घडवा आणि आपल्या मातीचा सन्मान राखा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.